नमस्कार. आपल्या द स्कॉलर मॅथ्स ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्षी स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीची आपण तयारी करत आहोत आणि त्यासाठी आमचा हा खास व्हिडिओ. बघा, संख्यावरील क्रिया यामध्ये आपण वजाबाकीविषयी माहिती पाहिली, वजाबाकी कशी करावी याचे नियम शिकलो. आता एक नमुना उदाहरण आपण पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला एक नमुना उदाहरण दिलेलं आहे. बघा, संख्या 5,00,000 वजा 1,98,000. सहज आपण असं डोळ्यांनी पाहिलं तरी याचं उत्तर आपल्याला येईल. विद्यार्थी जर हुशार असेल तर तो कुठलीच क्रिया न करता डायरेक्ट उत्तर सांगू शकतो. का? या उदाहरणाकडे थोडं बारकाईने लक्ष द्या. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. दोन्हीही संख्येतील अंक किंवा स्थान समान आहे. त्यामुळे हे 5,00,000 आहे आणि हे 1,00,000 आहे. वजाबाकी केल्यानंतर 4,00,000 तर उत्तर नक्कीच येणार आहे. समथिंग काहीतरी बघूया. पर्यायीकडे लक्ष द्यायचं. अशा वेळेस इथे 5 आहे, येणारच नाही, कारण 5 मधून 1 वजा केलं 5 येणारच नाही. त्याच्यानंतर 6 ऍड तर होणारच नाही, कारण वजाबाकीचं उदाहरण आहे. 5 होऊ शकत नाही, उत्तर 100% हीच येणार. कसे ते पण आपण पाहणार आहोत. बघा, पाच पेक्षा नक्कीच उत्तर कमी येणार आहे, हे उत्तर येणार आहे. आता कसे आले ते आपण बघूया. बघा, सर्वांना संख्या पहिली लिहून घ्यायची, मोठी संख्या पहा आणि वजाबाकी करायची. आता आपल्या गणिताच्या नियमाप्रमाणे किंवा वजाबाकीच्या नियमाप्रमाणे 0 मधून 8 काही जाणार नाही, बाजूच्याकडून घ्यायला आपल्याकडे नाही, याकडून घ्यायला सुद्धा नाही. मग काय करा, डायरेक्ट इथून या 5,00,000तून 1,00,000 किंवा 1 कमी करायचा. मग इथे 10 झाले, मग इथे 9 राहिले, परत इथं 10, 1 घेतला, 1 काढला, परत 1 घेतला, 1 काढला, इथे 1 घेतला, 10 झाले, 1 काढायचा, परत दुसरी शेजाऱ्याकडे घ्यायचं, 10 झाले. अशा प्रकारे ही मांडणी आपल्याला वजाबाकीची आहे. मग आता 10तून 8 गेले 2, 9तून 9 गेले 0, हे 9 - 0 9, हे 9 - 0 9, 9 - 0 9, 4 - 1 3. बघा, हे उत्तर आहे. आणि त्या उत्तरालाच आपण अगोदर एक लिहायचं राहिलं असेल आपल्याला, त्याच्यामध्ये 9 पर्यायामध्ये. या ठिकाणी आपला एक 9 लिहायचा विसरला होता, तो आपण लिहूया आणि हे उत्तर आहे. अशा प्रकारे जर आपण थोडं या उदाहरणाकडे बारकाईने जर लक्ष दिलं तर आपल्याला अगोदरच अंदाज येतो की ह्या 4 पर्यायापैकी 2 पर्याय आपल्याला अगोदर बाजूला करता आले तर आपला वेळ वाचतो. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये हे करावं लागतं. आणि मग 2 पर्याय बाजूला करून उरलेल्या 2 पर्यायापैकी लक्ष केंद्रित करून त्याचं उत्तर काय येऊ शकते असा तर्क जर आपण लावला तर आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पण जाऊ शकतो. पण घाई करायची नाही, करून पाहायचं. 2 उत्तर बाजूला सारायचे, लगेच तुम्हाला एवढं जरी उत्तर भेटलं तरी तुम्ही पाहू शकता की हे 100% येऊ शकते. शेवटचे 3 अंक जरी आले तर तुम्ही पर्यायामध्ये चेक करू शकता. पण कधी कधी इथं सुद्धा शेवटचे 3 अंक समान आहेत, पण इथे 5 तर होऊ शकणार नाही. या ठिकाणी 3 अंक शेवटचे समान आहेत, या ठिकाणी 3 अंक शेवटचे समान आहेत, दुसरीकडे कुठंच नाही. म्हणजे या दोन्हीपैकी उत्तर असणार आहे. हे 2 पर्याय आपण अगोदरच काढून टाकू शकतो आणि मग हे उत्तर आपलं बरोबर येऊ शकते. अशा प्रकारचे नमुना प्रश्न आपल्या पुस्तकामध्ये भरपूर असतात. शिष्यवृत्तीसाठी स्पेशल एक पुस्तक भेटते, वेगवेगळ्या प्रकाशनाचं आहे. तिथून आपण अशा उदाहरणाचा सराव करू शकतो. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.